बॅटिंग एंडला मला वाटतं मिथिलेश घोले आणि नॉन स्ट्राईकला अमय घोले. बघूया. आणि हा निर्धाव चेंडूची सांगता होते. नवशांचा पहिला चेंडू मारण्याच्या नादात बीट झालेला आहे तो मिथिलेश घोले. थोडंसं स्पीडअप करायचं मित्रा, आपल्याला टीम मीटिंग करायला तेवढा वेळ नाही आहे. SYMDB क्रिकेट संघाचे कर्णधार रजित घाटोळे यांना आमच्याकडून आयोजकांकडून विनंती असेल मित्रा. नवशांचा पुढील चेंडू बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. निर्धाव चेंडू पहिला आणि दुसरा चेंडू आणि परत एकदा लेग साईडला कटवलेला चेंडू. एक धावसंख्या मात्र पूर्ण झाली आहे. बघूया तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रोहित घाटोळे यांच्याकडून. एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागणार आहे आणि 2 चेंडूमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 1. थोडंसं स्पीडअप करायचं मित्रा, टीम मीटिंग आपल्याकडे करायला तेवढा वेळ नाही आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील त्यानंतर तिसरा चेंडू नवशांचा आणि स्ट्राईकला परत कर्णधार अमय घोले आणि त्रिफळाचीत झालेला आहे. मारण्याच्या नादात बीट झालेला आहे तो अमय आणि त्याची जागा घेण्यासाठी मला वाटतं आता शिलीम या संघाचा प्रतिनिधी त्यांनी पॅव्हेलियन कक्षाकडे पाठवलेला नाही आहे. शिलीम या संघाचा प्रतिनिधी आणि मला वाटतं अमय घोले यांची जागा घेण्यासाठी शिलीम संघाचा माजी कर्णधार निलेश घोले येत आहेत. माफ करा जर मी काही चुकीचं बोलत असेल तर, कारण तुमचा प्रतिनिधी पॅव्हेलियन कक्षामध्ये नाही आहे. बघूया वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक आणि ह्या पहिल्या षटकातील तिसरा चेंडू अखेर धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. धावसंख्या थांबलेली आहे ती 1 या धावसंख्येवरती. 3 चेंडू अखेर. आता चौथा चेंडू नवशांचा. थोडंसं स्पीडअप करायचंय मित्रा निलेश दादा. चौथा चेंडू नवशांचा. बघूया आपल्या संघासाठी काय करतात आणि तेवढाच मारण्याच्या नादात बीट झालेला आहे आणि स्ट्राईक एंडला मिथिलेशला आणण्याचा हा प्रयत्न. चला धावबादच्या स्वरूपात शिलीम या संघाला परत एक धक्का भेटतोय. धावसंख्या 4 चेंडू अखेर धावसंख्या स्थिरावलेली होती फक्त आणि फक्त 1. धावसंख्या झालेली होती फक्त आणि फक्त 1. थोडंसं स्पीडअप करायचंय. 5वा चेंडू ह्या षटकातील 5वा चेंडू नवशांचा. पंचांना सुद्धा विनंती असेल आयोजकांकडून. स्ट्राईकला मिथिलेश घोले. आपला संघ थोडा अडचणीत सापडलेला दिसतोय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय मिथिलेश आणि परत एकदा मारण्याच्या नादात बीट झालाय आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. धावसंख्या मात्र जागेवरती स्थिरावलेली आहे. 5 चेंडू अखेर धावसंख्या फक्त झालेली आहे ती 1. निर्णायक चेंडू ह्या षटकातील नवशांचा. शेवटचा चेंडू मिथिलेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती फक्त आणि फक्त 1 आणि हा चेंडू मला वाटतं षटकार. काय निर्णायक चेंडू टाकलाय आणि मिथिलेश याने मला वाटतं थोडासा सामना आपल्या बाजूने आणि थोडा लढत होण्यासारखा. 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज. चला शिलीम या संघाला मी विनंती करतोय, आपले बॅट्समन बॅटर बाहेर जातात परंतु लवकरात लवकर आपण फिल्डिंग क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा मित्रांनो. लवकरात लवकर तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थोडंसं सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही दिवसभर खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य आयोजकांना केलात. आयोजकांतर्फे तुमचं मनपूर्वक आभार. शेवटच्या क्षणी आम्हाला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा. शिलीम संघाचे कर्णधार अमय घोले यांना विनंती करतोय की तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच सुद्धा दिवसभर चांगले आपल्याला सहकार्य करतायत. सन्माननीय सुरेंद्रजी मिरगळ साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. मी सन्माननीय निलेश शिंदे यांना विनंती करतो की ते मंचावरती येतील आणि ते त्यांना सन्मानित करतील. राधाकृष्ण क्रिकेट क्लबचे माजी कर्णधार आणि माजी सिक्सर किंग सन्माननीय चला परत आपण मैदानाकडे जातोय. चला स्पीड अप करायचं मित्रा.
शिलीम संघाला मी विनंती करतो आयोजकांकडून लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं. एका षटका अखेर धावसंख्या SOMDB संघाला पाहिजे ती 6, चेंडू अखेर धावसंख्या पाहिजे ती 8. एका षटका अखेर धावसंख्या पाहिजे ती 8. धावसंख्या शेवटच्या चेंडूमध्ये मारलेला षटकार मिथिलेश घोले आणि आपल्या संघाला मला वाटतं थोडस आपल्या बाजूला झुकवलेला दिसतंय. बघूया आता स्वतः स्ट्राईक एंडला मिथिलेश आपल्या संघासाठी आणि स्ट्रायकर फलंदाज म्हणून रजित स्वतः कर्णधार. नॉन स्ट्राईकला नौश. मिथिलेश घोले आपल्या संघासाठी स्ट्रायकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज SOMDB संघाला. मित्रा माझी आयोजकांकडून परत एकदा तुला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला फायनल सुद्धा खेळायची आहे मित्रा. चला मिथिलेशांचा पहिला चेंडू पहिल्या षटकातील 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज SOMDB संघाला. बघूया रजित स्वतः कर्णधार स्ट्राईक एंडला. हलक्या हाताने कटवलेला चेंडू ऑफ साईडला. 1 धावसंख्या मात्र पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा मानस असताना दुसरी धावसंख्या मात्र घेण्यात कुठेतरी रोखलेला आहे शिलीम या संघाने. 1 चेंडू धावफलक आणि धावाचा श्रीगणेश केलेला SOMDB संघाकडून. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय परत नहुष. मिथिलेश घोले यांचा दुसरा चेंडू आपल्या षटकातील. एका चेंडू अखेर धावसंख्या झालेली 1. नहुष आणि हा मला वाटतं नहुषाने मारलेला चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शिलीम या संघाकडून पाहायला मिळतंय आणि झेलबाद झालेला आहे. मित्र आपल्याला टीम मीटिंग करायला तेवढा वेळ नाही आहे. मिथिलेश माझी तंब्रतीची विनंती असेल आयोजकांकडून तेवढं टीम मीटिंग करू नका मित्रा. ह्याच्यानंतर आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे. आता मात्र समीकरण येऊन ठेपलेलं आहे ते 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज. 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज आणि पहिल्या सामन्यामधला जो हिरो ठरलाय तो सुमित घाटवळ. याच्यावरती SOMDB संघाने विश्वास दाखवलेला आहे. 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज असताना वन डाऊनला सुमित घाटवळ आणि नॉन स्ट्राईकला स्वतः करणारा रजित घाटवळ. बघूया आपल्या संघासाठी काय करतो परत एकदा मिथिलेश आणि हलक्या हाताने कटवलेला चेंडू. एकाच धावसंख्येवरती मात्र समाधान मानावं लागणार आहे. समीकरण येऊन ठेपते ते 3 चेंडू अखेर धावसंख्येची मला वाटतं गरज आहे ती आता 6. 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज. चला मिथिलेश परत एकदा 10 ते 12 पावलांचा रनअप. 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज. 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज SOMDB संघाला. स्वतः कर्णधार आणि हलक्या हाताने कटवलेला समोरच चेंडू. 1 धावसंख्या मात्र पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा मानस असताना दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता मात्र समीकरण येऊन ठेपलेले आहे. तो 2 चेंडू अखेर 4 धावसंख्येची गरज. ह्याच्यानंतर आपल्याला फायनल सामना सुद्धा खेळवायचा आहे. बघूया कोण एक अंतिम फायनलिस्ट आपल्याला भेटलेला आहे खामगाव क्रिकेट संघ आणि दुसरा फायनलिस्ट साठी प्रयत्न चालू होते SOMDB आणि शिलीम या संघाकडून. 2 चेंडूमध्ये 4 धावसंख्येची गरज. परत एकदा बॉलिंग एंडवरती मिथिलेश आणि हलक्या हाताने कटवलेला चेंडू. 1 धावसंख्या मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावसंख्येचा मानस असणार आहे आणि दुसरी धावसंख्या करताना एका चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज. स्वतः कर्णधाराची जबाबदारी आपल्या खांद्यावरती रजित घाटवळ घेताना दिसतोय. 1 मध्ये 2. बघूया कोण होणार दुसरा फायनलिस्ट SOMDB की शिलीम. SOMDB की शिलीम. बघूया लवकरात लवकर थोडस स्पीडअप करायचंय मित्र. ह्याच्यानंतर फायनल सुद्धा खेळवली जाईल. मी खामगाव क्रिकेट संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की तुम्ही पॅव्हेलियन कक्षाकडे यायचंय पण टॉस का बॉस साठी. एका चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. चला बघूया. एका चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज. स्वतः कर्णधार SOMDB संघाचा रजित घाटवळ. कोण होणार दुसरा फायनलिस्ट शिलीम की SOMDB. 1 चेंडू जवळजवळ 10,000 रुपयाचा ठरतोय. मिथिलेश 10,500. बघूया कोण होणार दुसरा फायनलिस्ट. 1 चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज. थरारक सामना. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या RCC या चषकासाठी. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज असताना बघूया आणि हलक्या हाताने कटवलेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण होत्या. बघूया दुसरा धावसंख्या सुद्धा आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण झालेली आहे.
आणि दुसरा फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळतो तो SYMTB क्रिकेट संघ. मी अगदी खूप छान प्रकारे मात्र सामना विजयाकडे वाटचाल केली ती म्हणजे SYMTB या संघाने. खरं म्हटलं जातं ना, अगदी एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना देखील चांगलं रणजितने मात्र चांगली फलंदाजी केली आणि चपळाईगिरीने मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. खरं म्हटलं जातं ना, तुम्ही ओरिजिनल आम्ही डमी आणि जिथे दहशत करता तुम्ही तिथे वन साइड हिरो आम्ही, हा मात्र कारनामा केला तो SYMTB या संघाने. आणि मात्र फायनलिस्ट संघ मिळाला तो SYMTB संघ आणि दुसऱ्या बाजूला फायनलिस्ट आहे तो खामगाव संघ. या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो फायनलीची टॉस उडवण्यासाठी आपण यायचं आहे. अगदी आम्हाला पारितोषिक वितरण देखील सोहळा करायचा आहे. मित्रांनो, खामगाव संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. एका बाजूला तळा तालुक्यातून आलेला संघ तो म्हणजे SYMTB संघ, आयोजक देखील तळा तालुक्यातून आहे. दुसऱ्या बाजूला म्हसळा तालुक्यात